गुड मॉर्निंग। तर आपण आज गायनेकोलॉजी मधला एक महत्त्वाचा चॅप्टर शिकणार आहे। त्या टॉपिकचं नाव आहे मेन्स्ट्रुअल सायकल। मेन्स्ट्रुअल सायकल, आता मेन्स्ट्रुअल सायकल म्हटलं की त्याच्यामध्ये दोन फेजेस येणार, एक असेल ओव्हराइन चेंजेस आणि एक असेल युट्राइन चेंजेस। त्याच्या आधी आपण बघून घेऊया नॉर्मल एनाटॉमी ऑफ फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम। त्याच्यामध्ये काय येईल तर फर्स्ट येईल फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याचं युट्रस, युटेरस बॉडी, त्यानंतर हे असेल इस्थमस, हे असेल व्हाजिना, सर्विक्स, त्यानंतर असेल फंडस, देन हे असेल फॅलोपियन ट्यूब, फॅलोपियन ट्यूबच्या एकदम लास्टचा पार्ट असेल तो असेल फिमरिया म्हणजे फ्री मोशन लाईक ऍक्शन असेल फिमरियाची, एकदम लास्टचा पार्ट असेल फॅलोपियन ट्यूबचा कुठला फिमरिया। आणि फिमरियाच्या खाली दोन मसल अटॅच असणारे ओव्हरी, काय असणारे ओव्हरी, हे असणारे नॉर्मल एनाटॉमी ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम। त्यानंतर मग फॅलोपियन ट्यूबचे खूप पार्ट पडतील, इंटरस्टेशियल पेरियड, इस्थमस पेरियड, अँप्युला पेरियड, इन्फोडिब्युलम पडतील, असे चार पार्ट पडतील फॅलोपियन ट्यूबचे। कुठले कुठले? इंटरस्टेशियल, इस्थमस, अँप्युला आणि इन्फोडिब्युलम। पहिला पार्ट म्हणजे हा पार्ट काय असेल इंटरस्टिशियल सगळ्यात जास्त ब्लड सप्लाय फॅलोपियन ट्यूब मध्ये कुठल्या पार्टला असेल तर इंटरस्टिशियल असेल। आणि त्यानंतर सेकंड असेल इस्थमस, कुठला असेल इस्थमस, त्यानंतर असेल अँप्युला। फर्टिलायझेशन कुठं होतं मॅक्सिमम तर अँप्युला मध्ये होतं। कुठं होतं? अँप्युला मध्ये। सगळ्यात लार्जेस्ट पार्ट, वाइडेस्ट पार्ट कुठला असेल फॅलोपियन ट्यूबचा तर अँप्युला असेल। त्यानंतर असेल इंटरस्टिशियल, इस्थमस, अँप्युला, इन्फोडिब्युलम म्हणजे एंडेस्ट पार्ट ऑफ द फॅलोपियन ट्यूब, फिमरिया जवळचा पार्ट कुठला असेल इन्फोडिब्युलम। तर समजले आपण काय बघितलं नॉर्मल एनाटॉमी ऑफ द फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम। त्यामध्ये काय काय बघितलं आपण? फॅलोपियन ट्यूब, युटेरस, त्यानंतर इस्थमस, सर्विक्स, व्हाजिना। आता ह्या इस्थमसच्या आणि सर्विक्सच्या मध्ये तिथे असणारे इंटरनल ओएस, हे असणारे इंटरनल ओएस, त्यानंतर तिथे असणारे एक्सटर्नल ओएस। डिलिव्हरीच्या वेळेस कुठे त्याची बघतो प्लासेंटा तर इथं, कुठे चिपकेल इथं, आणि इथं बेबीची ग्रोथ होईल। अँटेरियर और पोस्टीरियर साइड ऑफ द युटरस तिथं प्लासेंटा चिपकणार आहे, कळतंय? आपल्याला ह्याच्यामध्ये काय बघायचंय की दोन चेंजेस बघायचे मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये। मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये दोन चेंजेस बघायचे, एक असेल ओव्हराइन चेंजेस म्हणजे ओव्हरी मध्ये कुठले चेंजेस होतील, दुसरा असेल युट्राइन चेंजेस, युट्रस मध्ये कुठले चेंजेस होतील। तर बघूया आपण। फर्स्ट बघूया ओव्हराइन चेंजेस, मग त्याच्या रिस्पेक्टिव्हली साइड लाईन आपण बघूया युट्राइन चेंजेस। तर फर्स्ट पार्ट असेल ओव्हराइन चेंजेस। त्याच्या आधी जर आपण ओव्हरीची डायग्राम बघितला तर ओव्हरी कशी असणार आहे स्पेरिकल इन शेप। कशी असणार आहे स्पेरिकल इन शेप। ही जर ओव्हरी बघितली आपण, ही ओव्हरी असणार आहे एकदम बाहेरचा लेअर कुठला असणार आहे ओव्हरीचा, एकदम बाहेरचा लेअर, एकदम बाहेरचा कुठला असणार आहे करोना रेडिएटा, त्यानंतर लुसाइडियम, आणि त्यानंतर
आतला स्ट्रक्चर असणार आहे आणि त्यामध्ये सगळे असणार आहेत फॉलिकल्स. काय असणार आहेत? फॉलिकल्स. त्या फॉलिकलला काय म्हणतो आपण? ग्राफियन फॉलिकल्स. काय म्हणतो? ग्राफियन फॉलिकल्स. कळतंय? आणि ग्राफियन फॉलिकल्स जर मॅच्युअर व्हायचे असतील, ग्राफियन फॉलिकल्स म्हणजे ऍट बर्थ फिमेल मध्ये ग्राफियन फॉलिकल्स किती असणार आहेत? किंवा इमॅच्युअर ओव्हम, यांना काय म्हणतो आपण? इमॅच्युअर ओव्हम्स. किती असणार आहेत? 7 मिलियन ऍट बर्थ. ऍट बर्थला किती असणार आहेत? 7 मिलियन असणार आहेत ऍट बर्थला. त्यानंतर ऍट बर्थला ऍटलीस्ट 4 मिलियन किती असणार आहेत? 4 मिलियन ऍट बर्थला असणार आहेत. 7 मिलियन कधी असणार आहेत? जेव्हा फिमेल आईच्या उदरामध्ये असते आणि 20 वीक्सला असते. 20 वीक्स म्हणजे जेव्हा फिमेल फिटस ग्रो करतो आईच्या उदरामध्ये 20 वीक्सला, तर त्याच्यामध्ये फॉलिकल्स किती असणार आहेत? ग्राफियन फॉलिकल्स 7 मिलियन. जेव्हा बर्थ होते तेव्हा किती असणार आहेत? 4 मिलियन. कळतंय? आणि बर्थ झाल्यानंतर ऍट प्युबर्टी किती? 13 इयर्सला. जेव्हा फिमेल 13 इयर्सला पोहोचते तिची एज, तेव्हा त्याच्यामध्ये किती असणार आहेत? 4 लाख. किती असणार आहेत? 4 लाख. 4 लाख ग्राफियन फॉलिकल्स कधी? ऍट प्युबर्टीला. ऍट प्युबर्टीला किती असणार आहेत? 4 लाख. ही 4 लाख जे ग्राफियन फॉलिकल्स असतील किंवा इमॅच्युअर ओव्हम असतील, ती मदर पूर्ण लाईफ टाइम यूज करते. कुठपर्यंत? मेनोपॉज पर्यंत. मेनोपॉज कधी होईल? आफ्टर द 45 इयर्स. कळतंय? आफ्टर 45 इयर्स म्हणजे मेनोपॉज. मेनोपॉज मध्ये काय होतं रे? डिक्रीज द नंबर्स ऑफ इमॅच्युअर ओव्हम्स. म्हणजे ती किती होणार आहेत? नंबर 10,000 पेक्षा पण कमी. कधी? किती होणार आहेत? 10,000 पेक्षा पण कमी. जेव्हा ग्राफियन फॉलिकल्स इमॅच्युअर ओव्हम कमी होणार आहेत त्याला म्हणतो आपण मेनोपॉज. कळतंय? त्याच्यानंतर मेन्स्ट्रुअल सायकल होत नाही. तर आपण मेन्स्ट्रुअल सायकलला सुरुवात करूया. त्याआधी आपण बघितली नॉर्मल अॅनाटॉमी. आता महत्त्वाचं ओव्हॅरियन चेंजेस आणि पुढे बघू आपण युट्राइन चेंजेस. युट्राइन चेंजेस. आता ओव्हॅरियन चेंजेस मध्ये 3 चेंजेस होतील. पहिला असेल फॉलिक्युलर फेज. कुठले असेल? फॉलिक्युलर फेज. फर्स्ट फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज किती असणार आहे? तर 1 ते 14 डे. कितीपर्यंत असणार आहे? 1 ते 14 दिवस. म्हणजे फर्स्ट टू 14 डे कोणते असणार आहे? फॉलिक्युलर फेज. आणि त्यानंतर असणार आहे लुटियल फेज 14 ते 28. कुठले असणार आहे? लुटियल फेज म्हणजे आफ्टर द ओव्ह्युलेशन. आणि कुठले असणार आहे? बिफोर ओव्ह्युलेशन. आणि फॉलिक्युलर फेज कोणते असणार आहे? बिफोर ओव्ह्युलेशन. ओव्ह्युलेशन म्हणजे काय? जेव्हा ग्राफियन फॉलिकल मॅच्युअर होतो, इमॅच्युअर ओव्हम मॅच्युअर होतो आणि तो बाहेर पडतो आणि शिल्लक कुठला पार्ट राहतो? कॉर्पस लुटियम. कळतंय? त्याला म्हणायचं ओव्ह्युलेशन. मग बिफोर ओव्ह्युलेशन म्हणजे जे मॅच्युअर होण्याची स्टेज असते लुटियल फेज. लुटियल फेज मध्ये काय होतं? कॉर्पस लुटियम निर्माण होतो. कधी? आफ्टर द ओव्ह्युलेशन. कळतंय? मग ते किती राहणार आहे? 14 ते 28. 14 to 28 डे. ह्याला म्हणायचं आफ्टर ओव्ह्युलेशन. आफ्टर ओव्ह्युलेशन त्याला बोलू की 30 बोलीला आफ्टर ओव्ह्युलेशन. कळतंय? आता आफ्टर ओव्ह्युलेशन ओव्हॅरियन सायकल मध्ये ओव्हॅरियन चेंजेस मध्ये फर्स्ट फॉलिक्युलर फेज बघूया. आता फॉलिक्युलर फेज मध्ये काय होतं? ह्याच्यामध्ये महत्त्वाचा ऍक्सिस कुठला आहे? तर आपल्या बॉडीमध्ये महत्त्वाचा पाहिजे HPO ऍक्सिस. तुम्ही जर एंडोक्राइन सिस्टीम बघितला असेल, आपण अजून एंडोक्राइन सिस्टीम चालू केलं नाही, पण जेव्हा रिस्पायरेटरी सिस्टीम समजेल म्हणजे रिस्पायरेटरी सिस्टीम आपली संपेल त्याच्यानंतर आपण एंडोक्राइन सिस्टीम पण चालू करूया हळूहळू सिस्टीम वाईज. तर एंडोक्राइन सिस्टीम मध्ये काही एंडोक्राइन ग्लँड येणार आहेत. कुठल्या येणार आहेत?
फर्स्ट पिनियल ग्लॅंड कुठे असते, हायपोथॅलॅमसच्या खाली पिनियल ग्लॅंड. त्यानंतर पिट्युटरी ग्लॅंड. पिट्युटरी ग्लॅंड कुठे असते, इन बिटवीन द एपिफेसियल फोसा. एपिफेसियल फोसा कशामुळे म्हणतो, तर स्पेनॉइड बोन म्हणून. कुठल्या, स्पेनॉइड बोन असा फोसा असणार आहे, त्याच्यामध्ये असणार आहे पिट्युटरी ग्लॅंड. पिट्युटरी ग्लॅंडचे दोन पार्ट असणार आहेत, एक अँटीरियर पिट्युटरी ग्लॅंड आणि एक पोस्टेरियर पिट्युटरी ग्लॅंड. मग अँटीरियर पिट्युटरी ग्लॅंड किती हार्मोन रिलीज करते, LPGATM3 असे 7 हार्मोन रिलीज करते. त्यातला हार्मोन महत्त्वाचा आपल्याला कोणता आहे, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि लुटिनायझिंग हार्मोन. कळतंय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन आणि लुटिनायझिंग हार्मोन. पण त्यातला आता फॉलिक्युलर फेज मध्ये कुठला हार्मोन महत्त्वाचा आपल्याला, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. त्याला आपण काय म्हणतो, FSH. पण हा रिलीज कोण करतो, FSH. FSH कोण रिलीज करेल, अँटेरियर पिट्युटरी ग्लॅंड. कोण रिलीज करतं, अँटेरियर पिट्युटरी ग्लॅंड. कळतंय, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. पण हा फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन रिलीज करायचा असेल तर आधी आपल्याला आपल्या राजाची परमिशन घ्यावी लागते. कळतंय, आणि एंडोक्राइन ग्लॅंड मधला राजा कोण आहे, म्हणजे सगळ्यात वरचा बॉस कोण असेल, फॉलिकल फेज. सगळ्यात वरचा कोण असेल, हायपोथॅलॅमस. किती हार्मोन रिलीज करतो हा हायपोथॅलॅमस, पहिला करे ग्रोथ हार्मोन रिलीजिंग हार्मोन, त्यानंतर ग्रोथ हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन, त्यानंतर प्रोलॅक्टिन हार्मोन रिलीजिंग हार्मोन, प्रोलॅक्टिन हार्मोन इनहिबिटिंग हार्मोन, त्यानंतर ॲड्रेनोकॉर्टिकॉपिक रिलीजिंग हार्मोन आणि दुसरा कोणता असेल, ग्रॅपेन फॉलिकल रिलीजिंग हार्मोन. कळतंय, किंवा ॲड्रेनोकॉर्टिकॉपिक रिलीजिंग हार्मोन. असे 7 हार्मोन रिलीज करतो. कोण करतो, हायपोथॅलॅमस. मग त्यातला आपल्याला कुठला लागणार आहे, हायपोथॅलॅमस मधला हार्मोन कुठला लागणार आहे, जेव्हा आपल्याला FSH रिलीज करायचं आहे तर त्यासाठी कुठला हार्मोन लागणार आहे, ग्रॅफियन फॉलिकल किंवा ग्रॅफियन रिलीजिंग हार्मोन. कळतंय, आपल्याला लागणार हायपोथॅलॅमस, त्यानंतर लागणार पिट्युटरी. हायपोथॅलॅमस काय रिलीज करतो, गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन. कळतंय, हा गोनॅडोट्रोपिन रिलीजिंग हार्मोन कशावर ऍक्ट होतो, पिट्युटरी वरती. आणि आता आपल्याला मेस्ट्रुअल सायकल करायचं आहे, म्हणजे ओव्हराइल चेंजेस मध्ये फॉलिक्युलर फेज करायचे. आणि फॉलिक्युलर फेज मध्ये काय होतं सांगितलं आपण, मॅच्युरेशन ऑफ फॉलिकल्स फ्रॉम द इमॅच्युअर फॉलिकल्स. इमॅच्युअर फॉलिकल्स किती आहेत, ऍट प्युबर्टीला 4 लाख. कळतंय, मग त्यातला आपल्याला एकच ओव्हम मॅच्युअर करायचा आहे. समजतंय, मग त्यासाठी तो मॅच्युअर करण्यासाठी आपल्याला स्टिम्युलेशन पाहिजे. मग स्टिम्युलेशन कोण करतं, फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. कळतंय, एखाद्याला आपण जर स्टिम्युलेट केलं तरच तो चालणार आहे, म्हणजे थोडक्यात मोटिवेट केल्यासारखं स्टिम्युलेट. मग कोण करतं, पिट्युटरी मधला अँटेरियर पिट्युटरी. कोण करतं, अँटेरियर पिट्युटरी ग्लॅंड. काय करतं, कुठला हार्मोन रिलीज करतो, अँटेरियर पिट्युटरी ग्लॅंड फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. म्हणजे FSH लिहू शकतो आपण इथं, FSH. आता हा FSH कशावरती ऍक्ट होईल, ओव्हरी. कशावरती, ओव्हरी. ओव्हरी मध्ये कशावरती रे, ग्राफियन फॉलिकल्स. कशावरती, ग्राफियन फॉलिकल्स. बरोबर आहे, कुठला, ग्राफियन फॉलिकल्स. आता ग्राफियन फॉलिकल्स असतील ते कसे असतील, इमॅच्युअर असतील. ह्यांना मॅच्युअर करण्याचं काम कोण करतं, FSH. FSH काय करेल, मॅच्युरेशन ऑफ इमॅच्युअर ओव्हम. मॅच्युरेशन ऑफ इमॅच्युअर ओव्हम्स. कळते, आपण सांगितलं होतं. आता ह्या ऍक्सिसला काय म्हणायचं, HPO ऍक्सिस. HPO आलाय का, HPO कसं आलंय, हा H हायपोथॅलॅमस मधला H, पिट्युटरी ग्लॅंड मधला P आणि ओव्हरी मधला O. मग HPO ऍक्सिस. HPO ऍक्सिस. ऍक्सिस काय होतं आपल्याला, म्हणजे एक सायकल. ह्या तिघांचं कोऑर्डिनेशन असणं खूप गरजेचं आहे. कशासाठी, मेशनुसार सायकलसाठी. समजतंय, मग पहिली फेज बघितली आपण, फॉलिक्युलर फेज. फॉलिक्युलर फेज मध्ये काय होतं, FSH कोणावरती ऍक्ट होतो, ओव्हरी वरती. आपण हे ओव्हरी काढली. कळतंय, FSH ऍक्ट झाला. FSH झाल्यानंतर काय होतं,
ह्या ओव्हमचं होईल मॅच्युरेशन. कळतंय काय होईल ओव्हमचं मॅच्युरेशन. पहिल्या स्टेज मध्ये ऑरेंज चेंजेस मध्ये काय झालं पॉलीगॉन चेंजेस मध्ये मॅच्युरेशन ऑफ द ओव्हम. कळतंय त्याला म्हणायचं पॉलीगॉन फेज. आणि जो मॅच्युअर झालेला ओव्हम असेल तो काय रिलीज करतो काय रिलीज करेल एस्ट्रोजन. काय रिलीज करेल एस्ट्रोजन. आतापर्यंत आपण काय बघितलं मेस्ट्रो सायकल मध्ये एनाटॉमी त्यानंतर त्याची ओव्हरऑल सायकल. ओव्हरऑल सायकल मध्ये पहिली बघितली एपीएसएच. कळतंय आता एपीएसएच कशासाठी एपीएसएच मध्ये काय वापरायचं एचपी ऍक्सिस. आता एचपी ऍक्सिस जर ऍक्टिव्ह असेल तर मेस्ट्रो सायकल होईल. कळतंय आणि एपीएसएच कशावरती ऍक्ट झाला ओव्हरऑल पॉलिगल्स वरती. आणि ओव्हरऑल पॉलिगल्स वरती झाल्यानंतर पॉलिगल्सचं काय झालं मॅच्युरेशन. कळतंय आता सेकंड चेंजेस बघूया. पहिला बघितला पॉलिगॉन फेज. आता सेकंड फेज असेल पॉलिगॉन फेज कुठून कुठपर्यंत असते 1 ते 14 दिवस म्हणजे 1 to 14th डे हे असेल पॉलिगॉन फेज. आणि त्यानंतर असणार आहे लुटियल फेज. कुठले असणार आहे सेकंड लुटियल फेज. लुटियल फेज. आता ही लुटियल फेज किती असणार आहे 14th डे टू 20th डे. कळतंय आता लुटियल फेज. लुटियल फेज म्हणजे लुटियल मधले कळल्यानंतर काय होतंय ह्यामध्ये काय होतंय लुटलं जातंय. बरोबर आहे काय लुटलं जाणार आहे कॉर्पस फॉलिकल्स म्हणजे मॅच्युअर फॉलिकल्स. आता ह्याच्यामध्ये जर बघितलं आपण हे असेल आपली ओव्हरी. कळतंय ओव्हरी ह्याच्यावरती काय झाला पहिल्या फेज मध्ये एपीएसएच ऍक्ट झाला. एपीएसएच कळतंय कशावरती इमॅच्युअर ओव्हम वरती. ह्याचं काय झालं मॅच्युअर झाला. कोण मॅच्युअर झाला ओव्हम. कळतंय एपीएसएच काय करेल मॅच्युरेशन ऑफ ओव्हम पहिला असेल पहिल्या फेज मध्ये. आता सेकंड फेज मध्ये काय होतं लुटियल फेज. त्याच्यामध्ये काय होतं फॉर्मेशन ऑफ कॉर्पस लुटियम. काय होतं यामध्ये फॉर्मेशन. फॉर्मेशन म्हणजे काय बनणे. बरोबर आहे कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम म्हणजे काय की व्हेन मॅच्युअर फॉलिकल्स रिलीजेस फ्रॉम द ओव्हरी इट्स कॉल्ड ओव्हुलेशन. कळतंय ओव्हुलेशन झाल्यानंतर जो रिमेनिंग पार्ट राहिलाय ओव्हरीमध्ये त्याला म्हणायचं कॉर्पस लुटियम. तो कसा असणार आहे येलो इन कलर. कसा असणार आहे कलर येलो कलर असणार येलो कलर. म्हणजे जेव्हा हा 1 ते 14 दिवस मॅच्युरेशन होईल ओव्हमचं. आणि हा कुठला मॅच्युअर ओव्हम आहे मॅच्युअर ओव्हम आहे. आता हा मॅच्युअर ओव्हम रिलीज व्हायला तयार आहे. पण कुठला हार्मोन गरजेचा आहे रिलीज होण्यासाठी ओव्हुलेशनसाठी कुठला हार्मोन गरजेचा आहे एपीएसएच नाही कुठला एलएच हार्मोन लुटिनायझिंग हार्मोन. तो कोण सिक्रेट करतो अँटेरियर पिट्युटरी ग्लॅंड. कळतंय लुटिनायझिंग हार्मोन. त्यासाठी पण एचपी ऍक्सेस महत्वाचा आहे. मग ह्याच्यावरती जेव्हा एलएच हार्मोन ऍक्ट होतो एलएच म्हणजे काय लुटिनायझिंग जेड असणार लुटिनायझिंग हार्मोन. कळतंय आता लुटिनायझिंग हार्मोन जर ऍक्ट झाला ओव्हम वरती तर ओव्हम लुटला जाणार आहे. लुटला जाणार म्हणजे काय की ओव्हम बाहेर पडणार आहे त्याचं ओव्ह्युलेशन होणार आहे. काय होणार आहे ओव्ह्युलेशन म्हणजे ओव्हम जर बाहेर पडला मॅच्युअर ओव्हम जर बाहेर पडला तर शिल्लक काय राहतं कॉर्पस लुटियम. ओव्हम लुटल्यानंतर शिल्लक राहणारा पार्ट कॉर्पस लुटियम. कळतंय ह्या पार्टचं नाव काय असेल कॉर्पस लुटियम. आता ह्या कॉर्पस लुटियमचं काम काय आहे की फॉर्मेशन और रिलीज ऑफ प्रोजेस्टेरॉन हार्मोन. कुठला हार्मोन प्रोजेस्टेरॉन हार्मोन. आता ह्या कॉर्पस लुटियमचं काम काय आहे प्रोजेस्टेरॉन. मॅक्झिमम अमाउंट मध्ये काय रिलीज करणार आहे प्रोजेस्टेरॉन आणि कमी अमाउंट मध्ये काय रिलीज करणार आहे एस्ट्रोजन. आता प्रोजेस्टेरॉन हार्मोन कशासाठी महत्त्वाचं आहे प्रोजेस्टेरॉन मेंटेन ऑफ प्रेग्नन्सी. कशासाठी महत्त्वाचं आहे मेंटेन ऑफ प्रेग्नन्सी. मग जोपर्यंत एचसीजी फॉर्मेशन होत नाही तोपर्यंत कॉर्पस लुटियम
राहणार आहे. जोपर्यंत प्रेग्नन्सी फॉर्म होत नाही, फर्टिलायझेशन होत नाही, इम्प्लांटेशन होत नाही, तोपर्यंत कॉर्पस लुटियम आपल्या बॉडीमध्ये राहणार आहे. त्यानंतर मग तो डिसॉल्व्ह होणार आहे. कळतंय? पण मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये जर प्रेग्नन्सी नाही झाली, फर्टिलायझेशन नाही झालं, तर कॉर्पस लुटियम हा डिसॉल्व्ह होतो. कळतंय? आणि तो डिसॉल्व्ह झालेला कॉर्पस लुटियम आणि ओव्हम युट्रसच्या मार्गाद्वारे बाहेर पडेल. कळतंय? आता मेन्स्ट्रुअल ब्लड मध्ये काय काय येणार आहे कंपोनंट? मेन्स्ट्रुअल ब्लड मध्ये शेडिंग ऑफ द एंडोमेट्रियम फंक्शनल लेयर, ओव्हम, ब्लड, डेड सेल्स हे कंपोनंट असणार आहेत. कशाचे? मेन्स्ट्रुअल ब्लडचे. कळतंय? आता दोन फेज बघितले आपण. ओव्हॅरियन फेज मध्ये दोन. पहिले असेल एफएसएच म्हणजे थोडक्यात फॉलिक्युलर फेज आणि दुसरे असेल लुटियल फेज. फॉलिक्युलर फेज मध्ये काय होतं? मॅच्युरेशन ऑफ ओव्हम. कळतंय? आणि लुटियल फेज मध्ये काय होतं? रिलीज ऑफ मॅच्युअर ओव्हम अँड फॉर्मेशन ऑफ कॉर्पस लुटियम. पहिल्यामध्ये हार्मोन कुठला रिलीज झाला? एस्ट्रोजन. कोणी रिलीज केला? ओव्हमने. कळतंय? मॅच्युअर ओव्हमने. आणि दुसऱ्यामध्ये कुठला हार्मोन रिलीज झाला? प्रोजेस्टेरॉन. कोणी रिलीज केला? कॉर्पस लुटियमने. कळतंय? दोन फेज झाल्या ओव्हॅरियन फेजच्या. आता आपण नेक्स्ट बघूया युट्राइन फेज मध्ये. युट्राइन फेज मध्ये तीन असतील: ब्लीडिंग, प्रॉलिफरेटिव्ह आणि दुसरा असेल सिक्रेटरी. कळतंय? आपण सगळ्यांचं नंतर करस्पॉन्डिंग करूया आणि बघून घेऊया की युट्राइन चेंजेस मध्ये काय काय होणार आहे. युट्राइन चेंजेस, युटेराइन चेंजेस ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपण? युट्राइन चेंजेस मध्ये फर्स्ट ब्लीडिंग फेज. कुठले असणार आहे? ब्लीडिंग फेज. दुसरे असणार आहे प्रॉलिफरेटिव्ह. कुठले असणार आहे? प्रॉलिफरेटिव्ह. ह्याला आपण म्हणतो प्रोजेस्टेरॉन फेज. कुठली? प्रोजेस्टेरॉन म्हणजे थोडक्यात रिजनरेशन फेज, रिजनरेटिंग फेज. कळतंय? आणि तिसरी असणार आहे ती कुठली? सिक्रेटरी फेज. कुठली असणार आहे? सिक्रेटरी. सिक्रेटरी फेज. सिक्रेटरी फेज ही किती असणार आहे? 1 ते 4 फर्स्ट टू फोर्थ डे. त्यानंतर जी प्रॉलिफरेटिव्ह असणार आहे ती 6 ते 14 किंवा 5 ते 14, 5 ते 14th डे. कळतंय? आणि सिक्रेटरी कुठली किती असणार आहे? 15 to 28th डे. कळतंय? तीन कळल्या. आता ह्याच्यामध्ये बघून घेऊया आपण की काय चेंजेस होणार आहेत युट्रस मध्ये. पहिल्यामध्ये काय होईल? ब्लीडिंग होईल. आता ब्लीडिंग कसं होईल? का होईल ब्लीडिंग? हे आपण जी युट्रस काढली दिसतंय का? जर ही युट्रस काढली आपण तर युट्रस मध्ये कुठला लेअर मी म्हटलं शेडिंग होणार आहे? कुठला लेअर शेडिंग होणार? एंडोमेट्रियम फंक्शनलिस. कळतंय? एंडोमेट्रियम फंक्शनलिस. आता हा जर शेडिंग झाला लेअर कशामुळे होतो? आता ब्लीडिंग फेज मध्ये काय होतं? डिक्रीज द हार्मोन सिक्रेशन बाय द कॉर्पस लुटियम. कॉर्पस लुटियम कुठला हार्मोन रिलीज करत होता? कुठला हार्मोन रिलीज करत होता? प्रोजेस्टेरॉन. कळतंय? एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन ह्यांच्यामुळे काय होत होतं? एस्ट्रोजनमुळे एंडोमेट्रियम फंक्शनल लेअर जाड झाली. कळतंय? त्याचं हायपरट्रॉफी आणि हायपरप्लासिया झाली त्या सेलचे. दुसरा प्रोजेस्टेरॉन त्याच्यामुळे काय झालं? मेंटेनन्स ऑफ प्रेग्नन्सी. मेंटेनन्स म्हणजे काय? ह्या एंडोमेट्रियम फंक्शनल लेअरला धरून ठेवण्याचं काम कोणी केलं? एंडोमेट्रियम फंक्शनल लेअर धरून ठेवण्याचं काम कोणी केलं? प्रोजेस्टेरॉन. मग आता ब्लीडिंग फेज मध्ये हे दोन्ही पण हार्मोन जर कमी झाले तर काय होणार आहे? हा लेअर मेंटेन राहणार नाही, धरून ठेवला जाणार नाही. कळतंय? ह्याचं काय होईल? शेडिंग होईल. काय होईल? शेडिंग. ह्यालाच आपण काय म्हणतो? ब्लीडिंग फेज किंवा मेन्स्ट्रुअल ब्लीड. ह्याच्यामध्ये काय काय येईल? ओव्हम, काही ओव्हम, त्यानंतर डेड सेल्स आणि शेडिंग लेअर. कळतंय? हे 3-4 पार्ट कशामध्ये येतील? मेन्स्ट्रुअल ब्लीड मध्ये. किती दिवस चालणार आहे? 1 ते 4 दिवस. समजतंय? आता दुसरी फेज बघूया. दुसऱ्या फेज मध्ये काय होतं? प्रॉलिफरेशन.
proliferation म्हणजे काय, पहिल्या फेजमध्ये शेडिंग झालं, शेडिंग झाल्यानंतर अगेन रिजनरेशन ऑफ द एंडोमेट्रियम फंक्शनॅलिस, काय होईल यामध्ये रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम फंक्शनॅलिस लेयर, ह्याचं रिजनरेशन व्हायला चालू होतं. म्हणजे याच्यामध्ये काय होईल, प्रोजेस्टेरॉन हार्मोन आणि एस्ट्रोजन हार्मोन यांचा सिंथेसिस चालू होतं. समजते, म्हणजे इकडं साइड बाय साइड फॉलिक्युलर फेज आणि नंतर कुठली लुटियल फेज, कळतंय. लुटियल फेज म्हणून काय होईल, इकडं proliferative फेज, कळतंय. ह्याच्यामध्ये काय होईल, रिजनरेशन ऑफ एंडोमेट्रियम फंक्शनॅलिस, कळतंय. ह्याच्यामध्ये काय होईल, सिक्रेटरी मध्ये एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे पीकला असतील, पीकला, कळतंय. काय असतील, पीकला असतील. समजते. आपण किती बघितल्या फेज, 3 फेज बघितल्या. आता ह्या सगळ्यांचं कोरस्पॉन्डिंग करूया आपण, म्हणजे तुम्हाला समजेल की मेन्स्ट्रुअल सायकल ऍक्च्युअल काय आहे. आपण 2 लेयर काढूया. एक असेल ओव्हरी, एक असेल ओव्हरी, हे असेल ओव्हरी. त्यानंतर हे असेल युट्रस, कळतंय. ओव्हरी मध्ये काय आहे, ओव्हरी मध्ये काय आहे, इमॅच्युअर ओव्हम्स आहेत. ह्याच्यावरती पहिली फेज काय झाली, फॉलिक्युलर फेज, कळतंय. ह्या कशावर झाला, एफएसएच ओव्हम वरती, ओव्हम वरती ऍक्ट झाल्यानंतर ह्याचं काय झालं, मॅच्युरेशन. मॅच्युअर झाला ओव्हम, काय झाला, बाहेर पडला. मग ह्याचं काय झालं, ओव्हुलेशन, कळतंय. ओव्हुलेशनच्या आधीची फेज कुठली, फॉलिक्युलर फेज. ओव्हुलेशनच्या नंतर फॉर्मेशन कशाचं झालं रे, कॉर्पस लुटियमचं. आणि ही काय केलं, सिक्रेट प्रोजेस्टेरॉन, काय केलं, प्रोजेस्टेरॉन आणि लो अमाउंट ऑफ एस्ट्रोजन, हाय अमाउंट ऑफ प्रोजेस्टेरॉन आणि लो अमाउंट ऑफ एस्ट्रोजन सिक्रेट कोणी केलं, कॉर्पस लुटियमनं. आता हा ओव्हम असेल तो काय सिक्रेट करतो, एस्ट्रोजन, कळतंय. आणि हा एस्ट्रोजन कशावरती ऍक्ट होईल, एंडोमेट्रियमवरती. एंडोमेट्रियमच्या कुठल्या लेयरवरती, एंडोमेट्रियम फंक्शनॅलिस. आणि ह्याचं काय होईल, हायपरप्लाझिया, काय होईल, हायपरप्लाझिया. म्हणजे ह्याच्यामध्ये नवीन सेल येतील, सेल मोठ्या होतील आकारानं, त्याला म्हणायचं हायपरप्लाझिया, बरोबर आहे. हायपरप्लाझिया आणि हायपरट्रॉफी. हायपरप्लाझिया म्हणजे नंबर इन्क्रीज होतो, म्हणजे सेलचा नंबर वाढतो. आणि हायपरट्रॉफी म्हणजे सेलची साईज वाढते, कळतंय. आता एस्ट्रोजनमुळे काय होईल, हायपरप्लाझिया, हायपरप्लाझिया आणि हायपरट्रॉफी कशाची होईल, एंडोमेट्रियम सेल, एंडोमेट्रियम सेलची होईल. आणि हा प्रोजेस्टेरॉन कशावरती ऍक्ट होईल, प्रोजेस्टेरॉन अगेन एंडोमेट्रियम सेलवरती. आणि प्रोजेस्टेरॉन काय करेल, मेंटेन करेल ह्या लेयरला, मेंटेनन्स ऑफ एंडोमेट्रियम मेंटेनन्स ऑफ एंडोमेट्रियम फंक्शनॅलिस, कळतंय. मग मेंटेन जर राहिला आणि तेवढ्यात जर फर्टिलायझेशन झालं, सेक्शुअल इंटरकोर्स झाला, तर काय होईल, फर्टिलायझेशन झाल्यानंतर प्रेग्नन्सी होईल, कळतंय. पण मेन्स्ट्रुअल सायकल प्रेग्नन्सी नाही झाली, फर्टिलायझेशन नाही झालं, तर मेन्स्ट्रुअल सायकल एका वर्षामध्ये किती वेळा होणार आहे, 13 टाइम्स. किती वेळा, 13 टाइम्स. कारण की मेन्स्ट्रुअल सायकलचा फेज किती सांगितलं आपण, 28 डेज, कळतंय. एका वर्षामध्ये महिने किती असतात, 12. 28 म्हटलं तर किती झालं, 13 वेळा. म्हणजे एका महिन्याला प्रेग्नंट होण्यासाठी वर्षामध्ये किती चान्स आहेत, चान्स म्हणतोय किती, 13, कळतंय. त्याच्यामध्ये एकामध्ये पण फर्टिलायझेशन झालं तर प्रेग्नंट होऊ शकते, समजते.
आता ही झाली फॉलिक्युलर फेज. त्यानंतर दुसरी कुठली लुटियल फेज. ह्युमोरल चेंजेस झाले. आता इकडे बघूया आपण युट्राइन चेंजेस. युट्राइन चेंजेस मध्ये सांगितले आपण 3. पहिले असेल ब्लीडिंग फेज. आता ब्लीडिंग फेज म्हणजे काय की कुठले दोन हार्मोन कमी झाले तर ब्लीडिंग होणार आहे. एस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. कळतंय. आणि हे जर कमी झाले तर काय होणार ब्लीडिंग. आणि ब्लीडिंग झाली. ब्लीडिंग कधी होते जेव्हा प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजन काय होतील लो होतील. प्रोजेस्टेरॉन लो होईल. एस्ट्रोजन त्याच्यामुळे काय होईल ब्लीडिंग. ब्लीडिंग म्हणजे काय शेडिंग. शेडिंग कशाचं होईल एंडोमेट्रियम फंक्शनलिटीचं. कळतंय पहिली फेज. आता सेकंड फेज कुठली असेल प्रॉलिफरेटिव्ह. आता ह्याचं शेडिंग झालं. आपल्याला नवीन लेअर पाहिजे कारण की दुसऱ्या फेज मध्ये मेन्स्ट्रुअल सायकल तयार करायचे. एका वर्षामध्ये मेन्स्ट्रुअल सायकल किती वेळा करायचे 13 वेळा. कळतंय. अगेन नंतर चालू होणार आहे. हे किती दिवस असणार आहे 1 ते 4 दिवस. कळतंय किंवा 5 दिवस आपण. त्यानंतर 6 ते 14 दिवस कुठले असणार आहे प्रॉलिफरेटिव्ह. प्रॉलिफरेटिव्ह म्हणजे काय होतं अगेन फॉर्मेशन ऑफ एंडोमेट्रियम फंक्शनलिटीज. त्याला म्हणायचं प्रॉलिफरेटिव्ह. कळतंय. म्हणजे काय होतं रिजनरेशन. कशाचं होतं एंडोमेट्रियम फंक्शनलिटीज रिजनरेशन होतं. कळतंय. आणि त्यानंतर राहील सिक्रेटरी. कुठले राहील सिक्रेटरी. सिक्रेटरी म्हणजे काय त्याच्यामध्ये एलएच हार्मोनचं सिक्रेशन होईल. प्रोजेस्टेरॉनचं सिक्रेशन होईल. एस्ट्रोजनचं सिक्रेशन होईल. हे सगळे हार्मोन सिक्रेट होतील भरपूर प्रमाणामध्ये पीक मध्ये. कळतंय. ह्याच्यामुळे काय होईल हा लेअर मेंटेन राहील. समजतंय. त्याला मला सिक्रेटरी फेज. समजतंय. आणि हे सायकल चालू राहते. कळतंय. त्याला म्हणायचं मेन्स्ट्रुअल सायकल. समजलं सगळ्याला. किती फेज सांगितलं आपण ओव्हरऑल मध्ये 2 फॉलिक्युलर आणि फॉलिक्युलर फेज आणि दुसरा असेल लुटियल फेज. फॉलिक्युलर फेज कुठपर्यंत मॅच्युरेशन ऑफ ओव्हम. आणि त्यानंतर ओव्ह्युलेशनच्या नंतर कुठली लुटियल फेज. आणि दुसरे असेल युट्राइन फेजेस मध्ये पहिली ब्लीडिंग शेडिंग होतो लेअर. हा लेअर शेडिंग होऊन जातो त्याला म्हणायचं ब्लीडिंग फेज. आणि त्यानंतर प्रॉलिफरेटिव्ह फेज म्हणजे काय की जो शेडिंगचा लेअर आहे तो नवीन बनतो अजून बनतो. कळतंय. त्याला म्हणायचं प्रॉलिफरेटिव्ह. आणि थर्ड कुठला असणार आहे सिक्रेटरी. त्याच्यामध्ये हे सगळे हार्मोन अगेन सिक्रेट होणार आहे. कळतंय. अगेन मेंटेनन्स होणार आहे. समजतंय. आणि त्यानंतर अजून ब्लीडिंग होणार आहे. हे सगळे सायकल चालू राहते. कळतंय. त्यानंतर ह्या प्रॉपर्टीज आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया. थँक्यू.